19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन सोहळा वरळीच्या NSCI डोम मध्ये होणार मेळावा। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेळाव्याला महत्त्व। आरटीओ राज्याला वाढीव 3000 कोटींचं उत्पन्न देणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं महत्त्वाचं विधान। पुण्यामध्ये स्कूल बससाठी नवी नियमावली, स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही आणि महिला अटेंडंट असणं अनिवार्य, तर पुणे पोलिसांकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात अधिकच भर। तत्काळ तिकीट काढण्यासाठी OTP आवश्यक, 1 जुलैपासून तिकीट आरक्षणाच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल। 15 जुलैपासून तत्काळ तिकिटासाठी OTP अनिवार्य। संभाजीनगरच्या प्रसिद्ध सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा काही भाग कोसळला, वादळामुळे उद्यानाच्या प्रवेशद्वाराचा भाग कोसळला, तर 2 महिलांचा यामध्ये झाला मृत्यू। दरड प्रवण भागामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी उपाययोजना, तातडीनं सुरक्षा जाळ्या बसवण्याचं काम पूर्ण करावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मुंबई पालिकेला निर्देश। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 131 गावांमध्ये 889 शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा फटका, पावसामुळे कोकम, कलिंगड, भुईमुग पिकाचं मोठं नुकसान। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा कंत्राटी स्वरूपामध्ये घेता येणार, 1 ते 3 वर्षांसाठी काम करण्याची संधी, राज्य सरकारचा मोठा निर्णय। बीडच्या माजलगावमध्ये मुख्य रस्त्यावरील नाला तुंबल्यानं गटारगंगा, घाण पाण्यामध्ये उतरून नागरिकांचा पालिकेच्या विरोधात संताप, अनेकांच्या घरात आणि दुकानात पाणी शिरल्यानं नागरिकांचा संताप। नाशिकमध्ये बांगलादेशी महिलेला अटक, महिलेकडून बनावट आधार कार्ड आणि मतदान कार्ड जप्त, 3 वर्षांपासून नाशिकमध्ये प्रियकरासोबत महिलेचं वास्तव्य। मुंबईच्या चारकोपमध्ये एक व्यक्तीवर जीवघेणा हल्ला, जुन्या वादातून टोळक्यानं हल्ला केल्याची प्राथमिक माहिती, तर पोलीस स्टेशनमध्ये 10 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।